नमस्कार मंडळी, मी धनश्री जाधव. तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत तुमचा सर्वांचा आवडता नाश्ता, तो म्हणजे आलू पराठा. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि उकडलेले बटाटे. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारं वाटण तयार करूया. हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेले आहेत. आता आपण बटाटे छान मॅश करून घेऊया. बटाटे छान मॅश करायचे, त्यामुळे पराठा अजिबात फाटणार नाही. आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण थोडंसं चव येण्यासाठी पराठ्याला बेसन पीठ टाकूया आणि चवीनुसार मीठ. पिठामध्ये हे असे पदार्थ टाकले तर पराठ्याला एकदम छान आणि चविष्ट अशी चव येते. तोंडात टाकताच खातच राहावे असं वाटतं. तुम्ही जर ह्या पद्धतीने पराठे केलात तर तुम्हाला हॉटेलला परत जाऊन खायची इच्छा सुद्धा होणार नाही. आपलं पीठ हे जास्त घट्ट आणि सैल हे झालेलं नाहीये, एकदम व्यवस्थित असं तयार आहे. आता आपण ते सारण तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आता आपण त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून छान तळून घेऊया. ह्या पद्धतीचं वाटण करून तुम्ही जर ते स्टफिंग बनवलं तर पराठे खायला एकदम चविष्ट आणि हॉटेलपेक्षा भारी होतात. आणि एकदा बनवले तर आपल्याला परत बनवून खावेसे वाटतात. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने घरच्या घरी तयार करा आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आता आपण यामध्ये हळद टाकूया. आणि थोडीशी कोथिंबीर आणि मॅश केलेले बटाटे टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि चवीनुसार मीठही टाकून घेऊया. आणि गॅस बंद करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवूया. हे आपलं स्टफिंग व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला काढून थंड करून घेऊया. गरम स्टफिंगची पराठे तयार केले तर ते फुटतात, त्यामुळे स्टफिंग हे थंडच व्हायला ठेवायचं, मगच करायचे. आपलं आता स्टफिंग थंड झाले. आता आपण त्याचे छान पराठे तयार करून घेऊया. त्याचा छान उंडा तयार करून घेऊया, जसा की आपण पुरणपोळीला तयार करतो त्या पद्धतीनेच. फक्त हे स्टफिंग थोडंसं पातळ व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे उंडा भरायला आपल्याला थोडीशी. आता आपण छान उंडा तयार करून घेतलेला आहे. तर हलक्याशा हाताने छान लाटून घेऊया. स्टफिंग जर पातळ झाले तर त्याचा उंडा भरायला खूप परेशानी होते. त्यामुळे जास्त करून बटाटे उकडल्यानंतर लगेचच पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे, त्यामुळे ते स्टफिंग पातळ नाही होणार. आता आपण हलक्याशा हाताने त्याला लाटून घेऊया. जास्त प्रेशर देऊन लाटायचं नाही, त्यामुळे पराठा आपला फाटला जातो. हे बघा, अजिबात जास्त जोर न देता सावकाश लाटून घेतल्यामुळे आपला पराठा अजिबात फुटलेला नाहीये. आणि आता आपण पराठ्याला छान
मंद आचेवर भाजून घेऊया दोन्ही साईडनी। छान खरपूस भाजल्याने खायलाही चव खूप छान लागते। आणि आता आपण त्याला तेल लावून भाजून घेऊया छान। तुम्हाला तेल किंवा तूप जे काही आवडेल ते तुम्ही लावू शकता। आणि गरम गरम पराठ्यासोबत दही किंवा लोणच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। हा पहा आपला पराठा किती छान फुगतोय। आणि काठापर्यंत त्याची स्टफिंग गेलेली आहे। इतका छान लाटण्यात पण आलेला आहे। आणि अशा प्रकारे आपले पराठे तयार आहेत। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला जाऊन नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा पहा आपला एकदम टम्म असा फुगलेला पराठा तयार आहे।